व्हेनेझुएलामध्ये कायद्याचं राज्य अस्तित्वात येईपर्यंत देशावर अमेरिकेचं नियंत्रण राहील, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकन तेल कंपन्या व्हेनेझुएलात जाऊन तिथला तेल उद्योग ठीकठाक करतील, असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकेच्या ब्रुकलिन तुरुंगात ठेवलं आहे. या दोघांचा नार्को दहशतवादात तसंच अमेरिकेविरुद्ध कट कारस्थान करण्यामध्ये सहभाग असल्याचा आरोप अमेरिकेनं केला आहे. अमेरिकी कायद्यानुसार त्यांच्यावर मॅनहॅटनमध्ये खटला चालवला जाईल. व्हेनेझुएलाची राजधानी काराकससह अनेक शहरांवर काल अमेरिकेनं हल्ले केले. व्हेनेझुएला सरकारनं या कारवाईबाबत ट्रम्प सरकारवर टीका केली असून देशात आणीबाणी लागू केली आहे. व्हेनेझुएलामधल्या या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं तिथल्या भारतीय नागरिकांसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. तिथं राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, शक्यतो घराबाहेर पडू नये आणि भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावं, असं निवेदन परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलं आहे. तसंच सध्या इतर भारतीय नागरिकांनी व्हेनेझुएला इथं जाणं टाळावं, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.